हॅलो एव्हरीवन, सो आय एम बॅक. आणि आता सकाळी मी उठली आहे आणि आता हा पसारा बघा कसा पडला आहे. तर मग मला आता पुढचं वगैरे हे सगळं असंच पडू द्यायचं आहे, फक्त पुढचं वगैरे आवरायचं आहे मला. आणि मग त्याच्यानंतर मम्मी आणि ते त्यांचे गोल्डची ज्वेलरी वगैरे काय घ्यायचं त्यांना तिकडे जाणार आहे. आणि बस तेवढंच आहे. आणि मग आम्ही रात्री वगैरे सगळं तयारी वगैरे करू. आणि उद्या लिलीचा बर्थडे, सो हा व्लॉग आहे तिकडेच कंटिन्यू होईल. सो चला बघा, एवढा सगळा पसारा पडला इथे. नेक्स्ट डे. तर आता वाजले 5 आणि आता आम्ही चाललोय गावात. आमची थोडीफार शॉपिंग राहिली, मग ती शॉपिंग वगैरे करतो आता आम्ही. आणि उद्या मला जायचं आहे वापस गावाला. सुकारा हाय बाय. अय व्लॉग आहे व्लॉग, रिस्पेक्ट. हाय तर हाय करणार. तर मग आता आम्ही इकडे डोसा वगैरे खायला आलो होतो आणि माझा डोसा संपला तो मम्मी मस्त खात होती इकडे. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी आणि मग आम्हाला आठवण आलं की पुस्तकं राहिले, मग आम्ही तिकडे गेलो. मग नंतर बॅकपॅक झाल्या आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी प्रीती मावशीन ते आले होते, मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो. गाडीमध्ये इतकं सामान होतं की जागाच नाही होती. मग त्याच्यानंतर कसं गाडीमध्ये बसून आम्ही निघालो नानखुर्द्याला जायला. मग आम्ही नानखुर्द्याला पोचलो होतो. मग सगळ्यात मोठा टास्क होता आहे बॅग उतरायचा. म्हणजे इतक्या आमच्या डोक्यापर्यंत सगळ्या बॅगा भरलेल्या होत्या. मग सगळ्या एक एक करून काढल्या. अजून काय काय सामान आहे? मग त्याच्यानंतर व्हिडिओसाठी आम्हाला वापस गाडीमध्ये बसवलं आणि असा व्हिडिओ वगैरे घेतला होता. इकडे मस्त सगळेजण जेवायला बसले होते. आणि मग दुपारी इकडे डेकोरेशन चालू होतं लिलीच्या बर्थडेचं. मस्त अशी तयारी झाली होती आणि सगळेजण मस्त आलेले होते लिलीच्या बर्थडेसाठी. आम्ही मस्त केक वगैरे खाल्ला. मग रात्री आम्ही सगळेजण सोबत बसलो होतो कारण की माझा बर्थडे पण होता. आणि मग मस्त आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो आणि तिकडे लिली खेळत होती. ही आमची एकदम क्यूट क्लिप. बाबा मस्त आमच्यासोबत व्हिडिओ काढत होते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.